नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या संदर्भातील आणि उद्या मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. उद्या साधारणतः सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया असणार आहे. अनेक घोटाळे, अनेक आरोप, अनेक गैरव्यवहार या निवडणुकीच्या निमित्त चर्चेत आले. आणि ही चांगली गोष्ट आहे की असे गैरव्यवहार निवडणुकीच्या निमित्त चर्चेत येतात. त्याचा उपयोग हा झाला पाहिजे की याच्यानंतर गैरव्यवहार व्हायला नको. त्याचा फायदा हा झाला पाहिजे वकिलांना, की केवळ वकिलांसाठी, वकिलांच्या कल्याणाचं काम करणारे नवीन बार काउन्सिलर आपल्याला मिळाले पाहिजे. मी आधीपासून हे सांगतो आहे की अनेक जण नवीनच असण्याची गरज आहे. अनेक स्त्रिया असण्याची गरज आहे. आणि काही जुने मेंबर असले तर चालतील. ते जुने मेंबर कोणते निवडायचे, नवीन मेंबर कोणते निवडायचे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. वकिलांना घ्यायचा आहे. 2,20,000 जवळपास वकील मतदार आहेत, त्यांना हा निर्णय घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मुख्य घोटाळ्याची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेफरन्शियल वोट. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या निवडणुकांप्रमाणे साधी मतदानाची पद्धत निवडणुकीत असली पाहिजे, ही मागणी करण्याची गरज आहे. बार काउन्सिलरची निवडणूक आहे का, राष्ट्रपतीची निवडणूक आहे का? प्रेफरन्शियल वोटिंग आणि हे ते त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या उमेदवाराचे मतं मिळणं, या सगळ्या गणिताच्या आधारे ज्यांना निवडणूक जिंकण्याचं तंत्र समजलेलं आहे ते काही लोक निवडून येणार आहेत. पण आपल्याला याची मागणी नेहमी करत राहावं लागणार की या निवडणुका आणि बार काउन्सिलचं काम पारदर्शक असलं पाहिजे. सुमारे 25,000 ते 30,000 फी काही वर्षांपूर्वी घेतली गेली. AIBEची परीक्षा देताना हजारो रुपये फी वसूल करण्यात आली. आता वकिलांना काही प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट देण्यात येत आहे, आय कार्ड देण्यात येत आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे आता मला काही जण भेटले, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, लातूर अनेक भागातले वकील भेटले आणि त्यांनी ते कार्ड दाखवलं. त्याच्यावर 5 जणांच्या सह्या ज्या आता निवडणुकीला काही जण उभे आहेत. मग तुम्हाला निवडणुकीच्याच वेळेस ते वाटायचे होते का? त्याचा उद्देश काय आहे? जर छुपा अजेंडा त्याच्या मागे प्रचाराचा असेल तर तो हाणून पाडला पाहिजे. आपल्याला हे सुद्धा समजून घ्यावं लागेल की म्हणजे 82 साली 1982 मध्ये ज्यांनी वकिली सुरू केली त्यांना आता ते आय कार्ड दिले, आयडेंटिटी कार्ड दिले आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे खाली की हे वकिलीचं सर्टिफिकेट 5 वर्षासाठी व्हॅलिड राहील. 1982 पासून एखादा माणूस वकिलीमध्ये आणि त्याला तुम्ही आता एखादं सर्टिफिकेट देता. उद्देश काय या सगळ्या गोष्टींचा? हा खर्च अनाठायी आहे का? हा खर्च आपल्या पैशातून झालेला आहे, लक्षात ठेवा. 100 रुपये घेतात, कधी 500 रुपये घेतात आणि आम्हाला स्क्रुटिनी करायची आहे म्हणतात, व्हेरिफिकेशन. माझं म्हणणं काय आहे की व्हेरिफिकेशन करणं तुमचं कामच आहे. तिथे स्टाफ नेमलेला आहे, त्याला वकिलांनी जमा केलेल्या पैशांमधून पगार त्यांना मिळतो. त्यांनी व्हेरिफिकेशन करत राहावं. ती कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे. इलेक्शन आलं की व्हेरिफिकेशन करणार, काही त्यांना वाटलं तर व्हेरिफिकेशन करणार, प्रत्येक वेळेस आपल्याला पैसे मागणार. मग म्हणतात पुन्हा रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन का वारंवार करायचं? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या धर्मांमध्ये लग्न होतात, एकदाच होते की नाही लग्न, का तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना लग्न करायला सांगता? मग तशाच पद्धतीने बार काउन्सिलनी कधीतरी ठरवलं पाहिजे की आपण तारतम्य काहीतरी ठेवलं पाहिजे कामामध्ये, तारतम्य काहीतरी विचारांमध्ये असलं पाहिजे, प्रक्रियेमध्ये असलं पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीला वारंवार लग्न करा म्हणून सांगू शकत नाही, तसंच तुम्ही एकदा सनद घेतलेल्या माणसाला पुन्हा पुन्हा सनद घ्या असं कसं सांगू शकता? काहीतरी विचार त्याच्या मागे असला पाहिजे. पैसे उकळण्याचा विचार असेल तर मग चुकीचा आहे, तो आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या तरी आपल्याला काम करावं लागणार आहे. माझ्याजवळ एक तक्रारीची कॉपी आहे पहा. ॲडव्होकेट तुषार प्रदीपराव मुंडे यांनी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वकिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून त्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात नाही असा आरोप केलेला आहे. बार काउन्सिल महाराष्ट्र गोवामार्फत काही दिवसांपासून सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस प्रमाणपत्र सोबत ओळखपत्र वाटप सुरू आहे. त्यावर सन 2025 ची तारीख असून सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस पुढील 5 वर्ष वैध असल्याचे कळविले आहे. वकिलांची सनद घेताना अथवा AIBची परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्र मिळवले होते त्यावर वैधता नाही. वैधता निश्चित करून प्रमाणपत्र देण्याचा ठराव बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केल्याचे ऐकण्यात नाही. असे असेल तर सध्या वाटप सुरू असलेले सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस हेच अवैध आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे.
बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाची निवडणूक सुरू असताना जाता जाता आहे ती तिजोरी रिकामी करण्याचा हा प्रकार आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की लोक किती आक्षेप घेत आहेत तुमच्या कामकाजाबद्दल. तुमच्या मी जेव्हा म्हणतो तेव्हा आधी बार काउन्सिलर म्हणून काम केलेल्या सगळ्यांचं 150 अध्यक्ष काहीतरी झाले म्हणतात. एवढे अध्यक्ष 75 वर्षामध्ये 150 अध्यक्ष, म्हणजे ही वेगळीच तऱ्हा आहे या बार काउन्सिलची काम करण्याची. आपल्याला याच्यामध्ये पारदर्शकतेची मागणी करावी लागेल. आता ही निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या सुरू होणार सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार. मग आता मतमोजणी किती दिवस असते, किती वेळ लागेल मतमोजणीला सांगा. कोणी पण विचार करा मतमोजणीला किती वेळ लागेल. मी आपल्याला सांगेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल. मला काही वकिलांनी जे सांगितलं, मागच्या वेळेस जे बार काउन्सिलच्या निवडणुकीला उभे होते त्यांनी सांगितलं ही निवडणूक प्रक्रिया 1 महिना ते 3 महिने, म्हणजे मतमोजणीचीच प्रक्रिया 1 महिना ते 3 महिने. मतमोजणी 2,20,000 मतदार असतील तर त्यांची मतमोजणी करण्याची प्रक्रिया प्रेफरन्शियल वोटच्या नाटकामुळे 1 महिना ते 3 महिने सुरू असते. याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटणार नाही का? माझं म्हणणं आहे प्रेफरन्शियल वोटिंगची सिस्टीम, वोट काउंटिंगची सिस्टीम बंद झाली पाहिजे आणि सरळ सरळ लोकसभा विधानसभेप्रमाणे सरळ थेट मतदान आणि मतमोजणी त्याच दिवशी लवकरात लवकर ती जाहीर झाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी जाहीर होईल. 1 महिना ते 3 महिने मतमोजणी. याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या सगळ्या जागा आहेत. याच्यामध्ये चुकीच्या मार्गाचा वापर करून निवडून येण्याची प्रक्रिया काही जण वापरतात, हा सुद्धा भाग आहे. मला एक साताऱ्याचे ॲडव्होकेट गोवेकर भेटले आणि ते मागच्या वेळेस उभे होते निवडणुकीला. त्यांनी मला सांगितलं की नुसतं मतदान करणं महत्त्वाचं नाही आहे, तिथे शेवटपर्यंत राहणं महत्त्वाचं आहे. 1 महिना ते 3 महिने इतका मोठा कालावधी लागणं हे अचंबित करणार आहे. तिथे थांबलं पाहिजे, मतमोजणी पाहिली पाहिजे, तरच त्याच्यातले घोटाळे अनेक बाहेर येतील असं ते म्हणत होते. आणि म्हणून मला असं वाटते की आता या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेवर सगळ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. जे जे उमेदवार उभे असतील त्यांनी वेळ काढून तिथे थांबलं पाहिजे. आपले प्रतिनिधी नेमायची प्रक्रिया आहे का ते पहा आणि तिथे कोणीतरी नेमा, तिथं थांबा. कारण की काही लोक ज्यांना निवडणुकीचं तंत्रज्ञान समजलेलं आहे ते लोक त्या तंत्राचा केवळ वापर करून निवडून येऊ शकतात. आपल्याला आपण ज्यांना मतदान केलं ते निवडून आलेले बघायचे आहेत. आणि त्यासाठी मला हे नेहमी वाटते की मतदान म्हणजे लोकशाही नाही. मतदान म्हणजे लोकशाही हा अर्धवट विचार आहे. संपूर्ण पारदर्शक आणि प्रामाणिक मतमोजणी म्हणजे लोकशाही. ही लोकशाही आणण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अनायसे आता रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते डॉक्टर अजय नाथानी हे फॉर्मर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहेत. अत्यंत चांगले व्यक्ती आहेत, कर्तव्यनिष्ठ असे आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते निवडणुकीचं मतमोजणीचं कामकाज करतील, निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतील असं बोललं जातं. ही एक चांगली गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक आशादायक असलेले माणसं दिसतात आणि त्याच्यापैकी हे आहे. त्यांच्यासोबत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर म्हणून सिनियर वकील ॲडव्होकेट नीता कर्णिक मॅडम आहेत. त्यानंतर त्यांच्यासोबत ऑब्झर्वर म्हणून अतुल दामले आहेत जे स्वतः सिनियर वकील आहेत. त्यानंतर मिस्टर सुरेल शहा आहेत जे स्वतः सिनियर वकील आहेत. ॲडव्होकेट नीता जैन आहेत ज्या मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. आणि आमच्या सहकारी म्हणजे मी ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केलेलं आहे, वकिली सुरू केली तेव्हा, त्या ॲडव्होकेट कैनाज इराणीसुद्धा आहेत ज्या मुंबई हायकोर्टामध्ये वकील आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्यामुळे पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आपण करू. परंतु लक्ष ठेवा, पूर्ण लक्ष ठेवा, प्रामाणिकतेची मागणी करत राहा. जर कुठेही अप्रामाणिकता दिसली मतमोजणीमध्ये तर या सगळ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. तक्रारी जास्तीत जास्त झाल्या पाहिजे, त्या वेळेवर झाल्या पाहिजे. तरच आपण अपारदर्शकता, अप्रामाणिकता आणि कर्तव्यात कसूर केलेल्या लोकांना नकार देऊ शकतो. बार काउन्सिल आपली वकिलांच्या मालकीची आहे. आपले प्रतिनिधी आपल्यावर राज्य करू शकत नाही आणि त्या प्रतिनिधींना नम्रता शिकवण्याची ही वेळ आहे. धन्यवाद.